नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। खेड, शिवापूर, खानापूर गणातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडल्या। या ठिकाणी लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून भरभरून प्रतिसाद दिला। पाहुयात आमचे प्रतिनिधी रमेश रेडेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत असताना आज इथे मोठ्या उत्साहात मतदान इथं पाहायला आपल्याला मिळतं। अनेक मतदार इथं रांगेमध्ये उभा राहिलेला आहे। आज विशेष म्हणजे आपल्या सांसारिक युगामध्ये प्रवेश करत असताना एक नवरदेव मतदान करून बावल्यावरती तिथं उभा राहणार आहे। काय छानपैकी आपल्याला मतदान झालं का? हो झालं। हां, काय वाटतं तुम्हाला मतदान? आपण लग्नाच्या ह्याला चाललेलं आहे, स्वतःचं लग्न होतं आहे, एक वेगळा आनंद आहे तुम्हाला आणि मतदानाचाही वेगळा आनंद आहे। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मतदान प्राथमिक अधिकार आहे, तो प्रत्येकाने बजावला पाहिजे आणि तो मी बजावून आता माझ्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघालो। बोटाला आपण शाई लावली का छानपैकी ते दाखवा सगळ्यांना। धन्यवाद आपण आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत असताना काही ठिकाणी थोडीशी अडचण होती। एका गावातली नावं दुसऱ्या गावामध्ये गेलेल्या आहेत। आज दोन मुली आपल्याला इथं दिसतात। कुठल्या गावामध्ये आपलं मतदान होतं? शिवापूर गावामध्ये। बघा आता कोणत्या गावामध्ये येऊन मतदान केलं? हो का? तुमचं नाव काय? सोनाली विठ्ठल गे। आणि नाव कुठं होतं तुमचं? माझं शिवापूर। आणि आता मतदान करायला कुठं आला तुम्ही? खेड। मग आता काय तुम्हाला वाटतं की? माझं गाव शिवापूर आहे। मला माझ्या गावात शिवापुरामध्ये मतदान करता यावं यासाठी खेड शिवापुरात मतदान घ्यावे असं मला वाटतं। म्हणजे मतदान याच्या धन्यवाद। नक्कीच त्याची दुरुस्ती होईल, त्याची नक्कीच आपली दखल घेतील। लोकशाहीच्या उत्सवामध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक होत असताना अनेक भरभरून प्रतिसाद मतदारांचा इथं आपल्याला पाहायला मिळतोय। त्यात मतदान करून आलेले एक मतदार आहेत। कसं आपल्याला काय अडचण आली का मतदान करताना? नाही काय नाही, व्यवस्थित सगळं मतदान, सगळी यंत्रणा अगदी व्यवस्थित आहे। धन्यवाद आपण याच्याबद्दल सांगितल्याबद्दल। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना आज त्याचं मतदान प्रक्रिया इथे होत आहे, या शिवगंगा खोऱ्यामध्ये होत आहे। आज आपल्याला तरुण वर्गामधून भरभरून या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग आपल्याला दिसतोय। त्यांनी हक्क बजावलेला आहे। आपण मतदान केलं का? हो केलं। हां, काय आपल्याला अडचण आली का मतदान प्रक्रियेमध्ये? हां, व्यवस्थित अगदी मतदान झालं? बोटाला शाई व्यवस्थित लागली का? अरे का? तिथे आपले नाव वगैरे व्यवस्थित होतं? हां, कुठले? आणि हां, आणि तुम्ही काय आव्हान करू शकता आणि लोकांनी मतदान करायला? सगळ्यांनी मतदान करावं। हां, आणि लोकशाही लोकांनी सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। हा तरुण वर्ग आपल्याला इथं सगळा इथं पाहायला मिळतोय। या सर्वांचं खरं तर मतदान केल्याबद्दल आपण मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। रामराम महाराष्ट्र प्रतिनिधी रमेश रेडेकर। लोकशाहीच्या उत्सवामध्ये आज इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान पार पडत असताना असंख्य आपल्याला मतदार आज मतदान करताना इथं दिसत आहेत। त्यापैकी एक मतदार आपल्याला इथं मतदान करून आलेले दिसतात। इथं आपलं नाव काय? डॉक्टर संजय प्रभाकर क्षीरसागर। आपल्याला काय अडचण आली का या प्रक्रियेमध्ये मतदान? प्रक्रिया एकदम उत्तम रीतीने चालू आहे। कुठलाही गोंधळ नाही, काही गडबड नाही, काही नाही, शांततेत मतदान पार पडत आहे। वा, असाच उत्सव हा आणि सर्वांनी मतदान करावं असं सर्वांनाच आपण आवाहन करत आहे का? नक्की करू। हा उत्सवाला म्हणजे लोकशाहीचा पाया आहे मतदान हे, त्यामुळे लोकशाही जर टिकवायची असेल तर मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे। धन्यवाद डॉक्टर, आपण छानपैकी माहिती सांगितली। पुन्हा एकदा धन्यवाद। खेड शिवापूरहून रामराम महाराष्ट्र प्रतिनिधी रमेश रेडेकर। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या मतदान प्रक्रिया आज या शिवगंगा खोऱ्यात पार पडत आहेत। आपल्याला इथे अनेक मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना
दिशा दाखवण्यासाठी इथं ते प्रत्येक कार्यकर्ते स्वयंसेवक इथं आपल्याला इथं दिसत आहे. प्रत्येकाला आपण छानपैकी मार्गदर्शन करता, त्यांना त्यांचं सगळं मार्गदर्शन करत आहे ना. हां, काय प्रक्रियेमध्ये आपल्याला काय अडचण येते का? अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी अनेक लोक, ज्येष्ठ नागरिक हे सगळ्याला इथं आपल्याला दिसत आहे. मोठा उत्साह आपल्याला या प्रक्रियेमध्ये पाहायला इथं मिळते. आणि इथे अनेक आहेत. काय लोकांना छानपैकी असं मार्गदर्शन होतं आहे का तुमच्याकडून इथे सगळं? आणि प्रक्रिया चांगली व्यवस्थित चाललेलं आहे. अनेक जण छानपैकी मार्गदर्शन करतात आहेत. शिवगंगा खोऱ्यातून रामराम महाराष्ट्र प्रतिनिधी रमेश रेडेकर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.